समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। वायफळे येथील खून प्रकरणातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले असून गुन्ह्यातील इतर आरोपींची नावे निष्पन्न करून उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्याबाबत तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत। तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून कोयता तलवारीने फाळके कुटुंबियांवर हल्ला करून एका तरुणाचा भर चौकात खून केल्याप्रकरणी संशयित सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। फाळके कुटुंबांशी पूर्वी असलेल्या वादातून पुण्यासह वायफळे परिसरातील साथीदारांच्या मदतीने त्याने हा खून केल्याची कबुली दिली आहे। राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड शिवापूर जवळील एका हॉटेलजवळ संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की विशाल सज्जन फाळके वय 32 राहणार पुणे मूळ राहणार वायफळे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय 24 असे मृत तरुणाचे नाव आहे। या हल्ल्यात संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर असलम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवटेमंकाळ जखमी झाले आहेत। वायफळे येथील विशाल फाळके आणि मृत ओंकार फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत। याच वादातून दोन्ही कुटुंबाने एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले केले आहेत। या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। ओंकारच्या कुटुंबियांनी विशालसह त्याच्या कुटुंबियांविरोधात केलेल्या तक्रारीची केस मागे घेण्यासाठी विशालने हा हल्ला केल्याची कबुली दिली आहे। विशाल फाळके सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तासगाव, पुण्यातील भारती विद्यापीठ, वारजे, माळवाडी, बिबवेवाडी, शिवाजीनगर या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। त्याने वायफळ येथील ओंकार आणि त्याच्या कुटुंबियांवर हल्ला केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। यातील संशयितांना तातडीने अटक करण्याच्या सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या होत्या। त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पोलिसांची 3 पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती। तांत्रिक माहिती आणि खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनंतर एलसीबीचे पथक खेड शिवापूर परिसरात त्याचा शोध घेत होते। त्यावेळी एका हॉटेलजवळ तो सापडला, त्याला अटक करण्यात आली। सदर कारवाई सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर, संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, सिकंदर वर्धन, संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय साळुंखे, अमोल ऐदाळे, अमोल लोहार, अतुल माने, दरिबा बंडगर, सतीश माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, प्रकाश पाटील, अनंत कुडाळकर, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दुर्गा कुमरे, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे, सुशील मस्के, श्रीधर बागडी, पोलीस शिपाई सुनील जाधव, सोमनाथ पतंगे, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, ऋतुराज होळकर, विक्रम खोत, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते तसेच तासगाव पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, अमोल सूर्यवंशी, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव यांच्या पथकाने केली आहे। तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे 6:15च्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या 7 ते 8 साथीदारासह हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून गेले होते। काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माननीय एसपी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफळे परिसर व पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे 5:30च्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे व इतरही त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.